नमस्कार. तुम्ही खाल्लाय का कधी 100 रुपयाचा कोन? मी ऐकूनच अचंबमध्ये पडले. मस्त आज गेलो होतो बाहेरचा बेत होता खायचा. स्वयंपाकाचा कधी-कधी कंटाळा आला का असं वाटतंय जावं काहीतरी बाहेरचं खावं मस्त. असं तर आम्ही नेहमीच येत असतो इथं. 100 रुपयात माणूस पोटभर जेवतो इथं. पोटभर म्हणजे अनलिमिटेड तिथं भेटतंय जेवण. डोसाचे असे 3-4 प्रकार असतात. कडक, नरम भाजी असते, सांबर, चटणी आणि आपलं मसूरची भाजी, मसाला डोसा, मंचुरियन सूप असं असतंय. मस्त असतंय जेवण. पहिलं सूप सर्व झालंय. खूप छान लागतंय, मस्त लागतंय सूप. असं मस्त घरचीच फिलिंग येते. असं वाटत नाही का हॉटेलमध्ये बसलोय आपण. हॉटेलमध्ये कसं ऑकवर्ड फिलिंग येते तसं नाही. असं वाटतंय घरी जेवायला बसलोय आणि मस्त आपल्याला कोणीतरी वाढतंय आहे इथं. हे बघा मस्त ताटं वाढायला सुरुवात झालेली आहे. आपला आले मस्त डोसा आलाय. इथला मसाला डोसा तर इतका मस्त लागतो ना. हे बघा भाजी आली आहे मसूरची. हे आपलं सांबर आणि चटणी. खूप छान लागतं. मस्त फटफट जेवण केलं. आता आपला आलेला आहे मसाला डोसा. मस्त लागतो. कधीतरी वाटतंय बाहेरचं खावा. स्वयंपाकाचा पण कंटाळा आला का कधी-कधी फॅमिलीसोबत असा क्वालिटी टाईम स्पेंड करायलाच पाहिजे. मस्त आमचं जेवण झालं. बिल वगैरे झालं आणि आता आम्ही निघालो होतो. म्हटलं चला आईस्क्रीम खायचे. आता त्या आईस्क्रीमचा किस्सा असा झाला, तिथं आपल्या हातानेच घ्यायची असते कोणती तुम्हाला आवडते ती. आता मी गेले तिथं. मला तर चॉकलेटचीच आवडते, पण मला काय माहिती त्याचा काय भाव होता. मी घेतली. मग आता मला त्याची प्राईज भेटायला नंतर भेटली प्राईज. आता इतके माणसं होते ठेवावं तरी कशी. नंतर प्राईस पाहिली तर बाबो चक्कच झाले मी. 99 रुपये. 100 रुपयाचा कोन मी पहिल्यांदाच खाऊ राहिले. असं वाटत होतं ठेवावं का काय. परत म्हणलं नको, लोकं पाहताय चव जायची, त्याच्यामुळं म्हणलं आता घ्या खाऊन. पोरांना तर काय आवडेना. मग आता मीच घेतला खाऊन. तुम्ही खाल्लाय का कधी 100 रुपयाचा कोन? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असं कधी-कधी एन्जॉय करत जावा. थँक यू.